JR शिक्षण या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील पेन्शनधारक, कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या फेब्रुवारी पेड इन मार्च पगार पेन्शन संदर्भात हे दोन लाभ मंजूर करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे। कोणती ती बातमी आहे, कोणते ते दोन लाभ अनुज्ञेय होणार आहेत, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या YouTube चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता DA/DR वाढी संदर्भातला निर्णय जो आहे तो फेब्रुवारी महिन्यात तरी होणार का, या संदर्भातल्या कमेंट्स आपल्या YouTube चॅनलला प्राप्त होत होत्या आणि या संदर्भातली अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी खात्रीलायक विश्वसनीय सूत्राकडून मिळते। राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना वाढीव 3% महागाई भत्त्याबाबतचा निर्णय जो आहे तो फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये होणार आहे। कारण निधी वितरणामध्ये मागील महिन्यामध्ये DA साठी तरतूद करण्यात आलेली नव्हती। महिनाअखेर सर्व विभागांना निधीचं वितरण करण्यात येत असल्यामुळे यामध्ये राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वाढीव DA करता आवश्यक असणाऱ्या निधीचं वाटप करण्यात आलेलं नाही। त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्ता DA/DR वाढीचा जो निर्णय आहे तो आता फेब्रुवारीमध्ये होणार आहे आणि त्यांना त्यांचा लाभ जो आहे तो वाढीव 3% महागाई भत्ता आणि सोबत 7 महिन्याची थकबाकी जी आहे ती फेब्रुवारी वेतन पेन्शन देयकासोबत मिळणार आहे। महिला व बाल विकास विभागासाठी आवश्यक असणाऱ्या निधीच्या वाटपासाठी सर्वाधिक निधीचं वितरण करण्यात आल्यानं निधी शिल्लक न राहिल्यानं राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मिळणार आहे। सोबत 7 महिन्याची थकबाकी जी आहे ती 7 महिने थकबाकी माहे जुलै 2024 पासूनच्या थकबाकीसह मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच हे दोन महत्त्वपूर्ण असे लाभ फेब्रुवारी पेड इन मार्च पगारासोबत पेन्शन सोबत राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना मिळणार आहेत। या संदर्भातला निर्णय जो आहे तो येत्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये होणार आहे। त्यामुळे निश्चितच राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी ही आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।